पुणे शहरानं स्वच्छ शहरांच्या यादीत देशात 8वा क्रमांक पटकावलाय। स्वच्छ भारत अभियानाच्या 2024च्या अंतिम निकालात पुणे शहराला बहुमान मिळाले। देशभरातील 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हे मूल्यमापन केलं। गेली 8 वर्ष सलग इंदूर शहरानं पहिल्या क्रमांकावर आपलं वर्चस्व राखले। पुण्यातील खेड तालुक्यात वासरावर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला। पाळीव जनावरांवरील हल्ले वाढत आहेत। शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। पिंपरी चिंचवडमधल्या माण भागातलं अतिक्रमण पोलिसांनी काढलंय। माण गावातील गट क्रमांक 166 मधील ओढे आणि नाल्यांभोवती असलेल्या 28 बांधकामांचं अतिक्रमण काढले। याचं विप्रो सर्कल परिसरातल्या हॉटेलवरचं अतिक्रमणही काढले। पुण्यात कोरेगाव पार्कमधील महिलेला सोन्याचा हंडा मिळवून देण्याच्या बहाण्यानं 2.5 लाखांना फसवले। बोंधूबाबांना दिलेल्या हंड्यात माती निघाली। दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली। खान बाबा उर्फ मदारी मोहम्मद खान या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय। पुणे शहरातील एका डॉक्टरकडून एमडी ड्रग्ज तस्करी केली जाते। यात पोलिसांनी कारवाई करत 11 लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त केले। एका निलंबित डॉक्टरसह 3घांना पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं बेड्या ठोकल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी